हॅलो स्टुडंट्स, हाऊ आर यू? खूपच दिवसांनी लेक्चर घेते. तुमच्यामध्ये टेस्ट होत्या. मी मध्यंतरी तुम्हाला काही प्रॉब्लेम्स वगैरे टाकले होते आणि आजच मी तुम्हाला जो एक व्हिडिओ तुम्हाला ओपन होत नव्हता तो पुन्हा व्यवस्थित करून टाकलेला आहे. ठीक आहे. व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सची थिअरी होती. याआधी आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचे जी पहिली मेथड आहे नेट ॲसेट मेथड, त्या नेट ॲसेट मेथडचे प्रॉब्लेम्स पाहिले. टुडे वी विल डिस्कस द सेकंड मेथड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स, दॅट इज यील्ड बेसिस मेथड ऑर मार्केट व्हॅल्यू मेथड. या सेकंड मेथडचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण पाहणार आहोत. काय आहे ही मेथड, काय फॉर्मॅट आहे याचा, किंवा फॉर्म्युला काय यूज केला जातो. सो अंडर दिस मेथड व्हॅल्युएशन ऑफ शेअर इज मेड on the basis of profit or on the basis of dividend or on the basis of earning capacity of the company. आता नाव काय आहे या मेथडचं? यील्ड बेसिस. मग यील्ड मीन्स काय? यील्ड इज द रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज. पर्सेंटेजमध्ये काय केलं जातं हे सांगितलं जातं. यील्ड मीन्स एक्सपेक्टेड यील्ड, normal rate of return or estimated rate of capitalization. Okay, so the formula used in this method is yield value of each equity shares is equal to capitalized value of profit divided by number of equity shares. आता कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायचा? त्याचा फॉर्म्युला आहे कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू मेंटेनेबल प्रॉफिट अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू 100. ओके, आता हा फॉर्म्युला यूज करून आपण काय करणार आहोत? प्रॉब्लेम सॉल्व करणार. छोटे छोटे 5-5 मार्काचे प्रॉब्लेम्स आहेत. ओके, सो लेट अस डिस्कस द प्रॉब्लेम बेस्ड ऑन यील्ड बेसिस मेथड ऑर मार्केट व्हॅल्यू मेथड. ओके, फर्स्ट मी प्रॉब्लेम वाचते. तुमच्यासमोर प्रॉब्लेम आहे, मी तुम्हाला तो सेंड पण केलेला आहे. द कॅपिटल ऑफ ए कंपनी कन्सिस्ट ऑफ 10,000 शेअर्स ऑफ ₹100 ईच फुल्ली पेड अँड द ॲन्युअल प्रॉफिट्स आर 1,50,000. द नॉर्मल रेट एक्सपेक्टेड रेट इज 10%. कम्प्यूट द यील्ड ऑर मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर. काय आहे की या कंपनीचं 10 लाख रुपीचं, 10,000 शेअर इंटू 100 रुपीज, असं 10 लाख रुपीचं शेअर कॅपिटल आहे आणि त्यांना प्रॉफिट किती झाला आहे? 1,50,000. आता त्यांचं एक्सपेक्टेशन किती होतं की 10% व्हायला पाहिजे, बरोबर. आणि मग असं असताना हा प्रॉफिट झालेला आहे, तर त्यांच्या शेअर्सची व्हॅल्यू किती असेल? सो कॅपिटलाइज्ड, फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट द कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट. म्हणजे काय आहे? पहिलं आपल्याला काय करावं लागणार आहे? यील्ड ऑर मार्केट व्हॅल्यू ऑफ ईच शेअर. त्याचा फॉर्म्युला काय आहे? कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. मग आपल्याला कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू आपल्याला काय करावं लागेल? कॅल्क्युलेट करावी लागेल. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे? कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट्स अपॉन नॉर्मल रेट इंटू 100. आता प्रॉफिट किती दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये? ₹1,50,000 अपॉन नॉर्मल रेट किती होता एक्सपेक्टेड? 10. म्हणजेच आपल्याला प्रॉफिट किती व्हायला पाहिजे होता? 15 लाख, बरोबर. आता हा 15 लाख, आता आपण नेक्स्ट जो फॉर्म्युला आहे आपला यील्ड ऑर मार्केट व्हॅल्यू ऑफ ईच शेअर इज इक्वल टू कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. 15 लाख अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती आहेत? 10. किती आला आन्सर? 150. म्हणजे मार्केट व्हॅल्यू आपल्या शेअर्सची किती आहे? 150. यील्ड व्हॅल्यू ऑर मार्केट व्हॅल्यू, बरोबर. बरं, बघा, म्हणजे ह्या प्रॉब्लेममध्ये एक साधारण आपण असा विचार केला. जनरली तुम्हाला प्रॅक्टिकल बेस तुम्ही थिंकिंग करायचं आहे की 10,000 म्हणजे 10 लाख, बरोबर. आपण किती ॲझ्युम केलेलं आहे? 10% आपल्याला प्रॉफिट झाला पाहिजे. म्हणजेच किती असला पाहिजे? 1 लाख. पण प्रॉफिट किती झाला आहे? 1,50,000. 1 लाख झाला असता प्रॉफिट तर 100 रुपीज आपली प्राईस झाली असती शेअर्सची. पण आता इथं प्रॉफिट जास्त आहे, 1,50,000. म्हणजेच काय आहे? प्राईस 150 आहे. समजला?
आता नेक्स्ट प्रॉब्लेम. द कॅपिटल ऑफ ए कंपनी कन्सिस्ट 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच फुल्ली पेड. काय काय आहे की 10,000 इक्विटी शेअर्स आहे 100 रुपयाप्रमाणे. द ॲन्युअल प्रॉफिट्स ऑफ द कंपनी इज ₹2 लाख. किती आहे? 2 लाख. विच इज एक्सपेक्टेड टू बी मेंटेन्ड इन फ्युचर. फ्युचरमध्ये सुद्धा हा 2 लाखाचा प्रॉफिट आपण मिळवू असं आहे, मेंटेन करू आपण. द नॉर्मल रेट ऑफ रिटर्न ऑन द पेड अप व्हॅल्यू ऑफ शेअर्स फॉर द सिमिलर बिझनेस इज 20%. आपल्यासारखाच सेम बिझनेस असणारे जो काही बिझनेस आहे तो मात्र किती प्रॉफिट देतो आहे? 20%. कम्प्यूट यील्ड व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स. आता बघा पुन्हा आपल्याला काय करायचं आहे की मार्केट व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय आहे? यील्ड ऑर मार्केट व्हॅल्यू ऑफ ईच शेअर इज इक्वल टू कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. कॅपिटलाइज व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे. आता कॅपिटलाइज व्हॅल्यू काढायची म्हणजे काय करायचं आहे? प्रॉफिट अपॉन नॉर्मल रेट. आता आपल्याला प्रॉफिट किती झालेला आहे? 2 लाख. पण आपल्यासारखाच जो बिझनेस आहे तो किती देतो आहे? 20%. म्हणजे आपण किती प्रॉफिट मिळवला पाहिजे? 10 लाख. बरोबर. आता कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट किती आला आपला? 10 लाख. आता ही कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू 10 लाख आहे आणि त्याला नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती आहेत? 10,000. म्हणजेच मार्केट व्हॅल्यू काय आहे आपली? ₹100 आहे. समजलं? लक्षात आले का? प्रॉब्लेम सोपे आहेत. त्यानंतर आणखी मी प्रॉब्लेम घेणार आहे आणि त्यानंतर कंबाईन आपल्याला प्रॉब्लेम घ्यायचे आहेत. तिसरी जी मेथड आहे फेअर व्हॅल्यू मेथड, त्याच्यामध्ये काय आहे? दोघांचं कॉम्बिनेशन आहे. ते प्रॉब्लेम आपल्याला घ्यायचे आहेत. आधी आणखी ह्याचे 1-2 प्रॉब्लेम घेते आणि मग कंबाईनमध्ये पुन्हा काय होणार आहेत की या दोन्ही मेथड पुन्हा रिपीट होणार आहेत. ओके, समजला प्रॉब्लेम? ओके, लिहून काढा. बाय बाय.